शाबास, मस्त. जरा गार झालं की मग छान आपण त्याच्या वड्या पाडूया. बर ठीक आहे. वरीचं सांदण इतकं पौष्टिक आहे की ते हो. जर 7-8 दिवस खाल्लं हा. तर तुमची काही झीज झाली असेल आतून, तुम्हाला थोडंसं विकनेस वाटत असेल तर तुम्ही असे छान ताकदवान व्हाल. ते माझ्याकडे बघून कळेल ना सगळ्यांना. बघा, म्हणजे थोडक्यात काय, रांगडं राहण्यासाठी वरीचं सांदण महत्वाचं आहे. असे आज कोल्हापूरच्या रांगड्या मातीतलं मलाईदार आणि कसदार वारणा दूध आणि त्यापासून बनलेले दुग्धजन्य पदार्थ जसे लस्सी आहे, तूप आहेत, महाराष्ट्रासोबत देशातील ग्राहकांची पहिली पसंती. आणि आज सगळ्यात खास पसंत म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचं पारंपरिक पद्धतीने बनवलेलं वारणा श्रीखंड. म्हणूनच म्हणतात श्रीखंड म्हणजे फक्त वारणा श्रीखंड. वारणा डेअरीकडनं आमच्या आजींना मिळतं एक छानसं दर्जेदार उत्पादनाचं गिफ्ट हॅम्पर. चला घेऊन या प्लीज. मग हे गार होईपर्यंत प्रेक्षकांना थोडंसं काम सांगूया आणि तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती वरीच्या सांदण्यासाठी लागणार. वरीचे सांदण 3 ते 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: वरीचा रवा 1 वाटी, तूप 2 मोठे चमचे, पाणी 2 वाट्या, गूळ 1 वाटी, दूध अर्धी वाटी, बारीक केलेला सुकामेवा आवडीनुसार, किसलेले ओले खोबरे पाऊण ते अर्धी वाटी, बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडी पाऊण ते अर्धी वाटी, मीठ चिमूटभर, सुंठपूड चिमूटभर, वेलची पूड चिमूटभर. कृती: प्रथम कढईत तूप घाला, नंतर त्यात वरीचा रवा घालून मंद आचेवर परतून घ्या. एका बाजूला पाणी गरम करून घ्या. आता थोडं थोडं गरम पाणी वरीच्या रव्यात घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या. नंतर त्यात गूळ घालून पुन्हा एकजीव करून घ्या. वरून दूध घाला, मीठ आणि सुंठपूड आणि वेलची पूड घाला आणि मिश्रण चांगलं परतून घ्या. नंतर त्यात बारीक केलेला सुकामेवा आणि किसलेलं खोबरं आणि थोड्या आंब्याच्या बारीक चिरलेल्या फोडी घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. आता एका ताटाला तूप लावून घ्या आणि मिश्रण समान पसरवून थंड होऊ द्या. शेवटी त्याच्या वड्या पाडून सर्व्ह करा. वरीचे सांदण तयार. आपण वरीचं सांदण पाहिलं. दुसरा पदार्थ कोणता? काकडीचं कायरस. काकडीचा कायरस. माझी आई कैरीचा करते, कैरीचा, आणि तो फार छान लागतो. वा. हा. तर काकडीच्या कायरसासाठी लागणारं साहित्य काय ते बघूया. किसलेली काकडी आहे, किसलेली काकडी आहे, कोथिंबीर आहे, लाल तिखट, गूळ, चिंचेचा कोळ, कैरीचा किस आहे, दाण्याचं कूट आहे, मीठ, जिरं, मोहरी, कढीपत्ता, तिळाचं कूट, ओलं खोबरं, तूप, मिरची, डाळिंबाचे दाणे आणि जिरेपूड. चला पहिल्यांदा काय करायचंय? आधी आपण काय करूया, फोडणी करूया. कारण गरम फोडणी त्याच्यावर ओतायची नसते, त्यामुळे आपलं सगळं मिश्रण होईपर्यंत फोडणी आपण. ठीक आहे, चला तुम्ही म्हणाल तसं. हा, नाही तेल नाही, तुपाची. आपण क्या बात है, खाईन तर तुपाशी. बरोबर. घे. अजून एक चमचा. बास, चांगलं तूप तापू दे. हे देते मी तुला सगळं एक एक. घाल, मोहरी घाल, तडतडू दे चांगली. हा, बस बस बस. जिरं टाक, कढीपत्ता टाक. बस कर. बंद केलंस तरी चालेल गॅस. करू का? हो कर बंद. केवढ्या गरम ह्याच्यात हिंगाचा वास आणि मिरच्याचे 2-4 तुकडे टाक. बास. हा बास. काय बास, सुगंध बास, आला बास. छान. हो, हा, असा वास सुटला पाहिजे. हिंग आणि बास. बरोबर. आता बाऊल घे. हा, त्याच्यात हा काकडीचा. हो, आता सगळं साहित्य आपण घालत जाईल. दाण्याचं कूट मला फार आवडतं, ते आधी घालू. हा, घाल घाल. बघा बरं. हा, पुरे का? बास बास. चिंचेचा कोळ घाल. बर, चला तो किती? 2 चमचे. ठीक आहे. हा, गूळ थोडा टाक. द्या. बास. पुरे? हो. चला पुढे. नंतर हे खोबरं घाल. बर. सगळं पोटात घाल. बस. हे तिळाचं कूट. काळ्या तिळाचं कूट. हा, थोडं. बस 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 बस. नंतर खमंगपणासाठी नेहमी लाल तिखट वापरावं थोडंसं. बास बास बास. नंतर हे जिरे पूड आहे. सगळी घालू? नको, थोडी. बस बस. नंतर कैरीचा किस थोडा. पुरे? बस बस. फार नको. बघू आपण. हा, कारण चिंचेचा कोळ घातलेला आहे. आणि दुसरं, या पदार्थातली हिरोईन काकडी आहे ना. हा, मीठ कैरीने घाल. स्वतःची मार्केट खाल्लं तर कसं होईल? बरोबर आहे.
थोडीशी कोथिंबीर आत घालूया, नंतर डेकोरेशनला थोडं डाळिंब पण आतमध्ये. घाला. हा काय रंग हिरवं आलाय. लाल सगळे कलर त्याच्यात इंद्रधनुष्यासारखे. काय तुम्हाला अगदी लहान मुलीसारखा आनंद झालाय. वा मस्त सुंदर. आता काय घालूया. आता फोडणी. क्या बात है. झाली चरचरीत फोडणी. वा 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 सुंदर सुंदर. बरं फोडणी गरम का नाही घातली आपण, थंड का? कारण हे सगळे गार पदार्थ आहेत, मग त्याच्यावर ते गरम घातलं तर ते शिजल्यासारखं होतं. बर आता मगाशी तुम्ही म्हणालात की थोडी कोथिंबीर पोटात आणि थोडी वरती वरती छातीवर. डेकोरेशनला. या बघा. आणि परत हे थोडं डाळिंबाचे दाणे. हा बरोबर. आणि थोडं खोबरं. सगळं डेकोरेशन छान नको दिसायला. बाज बाज बाज. तुम्ही नुसतं बघा हो. अरे वय वर्ष 78 आहे. आरती जोशी काय उत्साह आहे पदार्थाला पाहण्यापासून ते पदार्थ करण्यापासून बरोबर. ते पदार्थ खाण्यापर्यंत. नक्कीच आहे. आणि हा कारण उत्साह तुमचा पदार्थ. रांगोळीचे रंग माझ्याकडं ते तू विसरलास. काय. मी रांगोळी 8 ते 10,000 जणांना रांगोळी शिकवली. माझं स्वतःच भारतीय रंगावली म्हणून पुस्तक आहे. बाप रे. आणखीन त्यामुळे हे रंगसंगती ही माझ्या नेहमी डोळ्यातच बसली. खासियत आहे. काय माझ्या तोंडाला पाणी सुटलं. प्रेक्षक हो, तुमच्याही तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल. घरी नक्की बनवा तुम्ही. अँकर मी आहे. अँकर मी आहे इथे अँकर मी आहे. नाही पण मग त्यांनाही जरा प्रोत्साहित करायचे. पण तुम्हाला पाहिलं कीच प्रोत्साहन येतंय. कारण तुमचा उत्साह, तुमचा खणखणीत आवाज आणि तुमची प्रत्येक पदार्थाकडे रंगीत नजरेने पाहण्याची दृष्टी ही फार कौतुकास्पद आहे. आम्हाला तुमचा अभिमानही आहे, आनंदही आहे, आदरही आहे आणि कौतुकही आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. काकडीचे कायरस 4 ते 5 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: किसलेली काकडी 2 ते 3, शेंगदाण्याचं कूट 3 मोठे चमचे, चिंचेचा कोळ 2 मोठे चमचे, गूळ 2 ते 3 मोठे चमचे, ओल्या खोबऱ्याचा किस 2 मोठे चमचे, काळ्या तिळाचे कूट अर्धा मोठा चमचा, लाल तिखट अर्धा छोटा चमचा, जिरेपूड पाऊण छोटा चमचा, कैरीचा किस 2 मोठे चमचे, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, डाळिंबाचे दाणे अर्धी वाटी, साजूक तूप 2 मोठे चमचे, मोहरी 1 छोटा चमचा, जिरे 1 छोटा चमचा, कढीपत्ता 8 ते 10 पाने, बारीक चिरलेली हिरवी मिरची 3 ते 4, हिंग पाऊण छोटा चमचा. कृती: प्रथम फोडणी पात्रात तूप घाला. तूप गरम झालं की त्यात मोहरी घालून ती तडतडू द्या. नंतर त्यात जिरे, कढीपत्त्याची पाने घालून गॅस बंद करा आणि वरून चिमूटभर हिंग आणि मिरचीचे तुकडे घाला आणि फोडणी तयार करा. एका बाउलमध्ये काकडीचे किस, शेंगदाण्याचं कूट, चिंचेचा कोळ, गूळ, खोबऱ्याचे किस, काळ्या तिळाचे कूट, लाल तिखट, जिरेपूड, कैरीचा किस, मीठ, कोथिंबीर आणि डाळिंब घालून एकत्र करून घ्या. शेवटी तयार केलेली फोडणी घालून एकजीव करून घ्या. कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालून सर्व्ह करा. काकडीचे कायरस तयार.